नमस्कार मित्रांनो, आता मी सध्या आपल्या जुन्या शाळेमध्ये जे रांजणीला शिकलेले SBमध्ये त्या शाळेसमोर उभा आहे मी. आता व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे की आपण एक रील टाकली होती की आपण जत्राचा टूर देणार आहे, तर त्याचा व्हिडिओ आज काढायचा आहे. तर जाता जाता शाळेचा आपण एक एंट्रन्स पाहायला म्हणजे आलेलो आहे आपण की येथे जवळपास 5 वर्ष झाले मला पास आउट होऊन 10वीपासून. तर एक माझी इच्छा आहे की असा एक आपण शाळेचा टूर देऊ. तर शाळेचा टूर जर पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंट नक्की करा, आपण पुढचा व्हिडिओ डायरेक्ट शाळेचा टूर घेऊ. रांजणीमधून कोणी जर व्हिडिओ बघत असेल तर नक्की सांगा की हा रोड कधी होणार आहे, कारण जेव्हापासून मी रांजणी माहिती आहे मला तेव्हापासून एकच रोड आहे आणि तो पण खूप खराब आहे. जेव्हापासून जत्राचं लोकेशन बदल तेव्हापासून इकडे येण्याचा मूड पण होत नाही. तर आपण व्हिडिओ काढण्याच्या कारणामुळे मी आलो, कारण अगोदरच मी 2-3 वेळेस येऊन गेलो. खूप बोरिंग आहे आणि लोक पण नाही इकडे कोणी जास्त आता पहिल्यासारखे. जेव्हा आई तुळजाभवानीच्या मंदिरात आम्ही टच झालो तेव्हा खूप सारे लोक बघत होते आमच्याकडे, जसं काय एखादा सेलिब्रिटी आला. तर मला असं लक्षात आलं की माझ्या व्हिडिओला व्ह्यूज जाते 700, 800, 900 आणि जिथे बसलेले तेवढे टोटल लोक तेवढेच असेल. तर खूप मोटिवेशन भेटतं आपल्याला जेव्हा आपल्याला एवढे मोठे लोक एकाच टायमाला बघतात. आणि फ्युचरमध्ये याचा आकडा वाढणार आहे. त्याच्यामुळे आईचं दर्शन घेऊ आपण आणि चालू वर्षामध्ये आपले किमान 5,000 सबस्क्रायबर, 5,000 फॉलोअर तरी झाले पाहिजे, हीच प्रार्थना आहे आता. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली की नाही मला नाही माहिती, पण तुम्ही जर ह्या साईडला गाडी लावली तर इथं तुमच्याकडून 20 रुपये घेईल. आणि गाडी घेऊन तुम्ही जत्रात फिरला किंवा दुसऱ्या साईडला कुठेही गाडी लावली तर फ्रीमध्ये पार्किंग तुम्ही लावू शकता. तर पैसे वेस्ट करू नका असं माझं म्हणणं राहील. बाकी तुमची मर्जी, जर तो पार्किंगवाला बघत असेल तर नो हेट. ब्लॉग शूट करत असताना काही मित्र भेटले आणि त्यांच्यासोबत थोड्याफार गप्पा केल्या. 1 मिनिटाच्या 2 मिनिटाची गप्पा झाल्या, त्याच्यानंतर समजलं की आवाज रेकॉर्ड झालाच नाही. पूर्ण हे पट वाया गेले. एकतर ते बोलत नव्हते, शेवटी 2-4 शब्द बोलले आणि ते पण रेकॉर्ड झाले नाही. तर त्यांचं हेच म्हणणं होतं की त्यांनी थोडीफार तारीफ केली, पुस्तकात तारीफ केली आणि फॉलो करा, लाईक करा, तेवढंच म्हणले. तर यात्रेमध्ये फिरत असताना आपल्याला काही मित्र भेटलेले आणि ते तुम्हाला काहीतरी मेसेज देणार आहे. मित्रांनो, माझा भाऊ वैभव यांनी आत्ताच नवीन ब्लॉग चालू केलेला आहे, तरी त्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज गावाची जत्रा होती आणि मी संभाजीनगरवरनं गावाकडे जत्राला आलेला असताना माझा मित्र भेटला वैभव. आणि म्हणजे खूप दिवसांनी तो भेटला आणि त्याचं एक चॅनल आहे यूट्यूबला, जालनाकर म्हणून. तुम्ही त्याचे व्हिडिओ वगैरे बघा आणि मनोरंजनासाठी बघा. त्यांनी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे. पुस्तकचं नाव काय वैभव? अडकलेलं मन. खूप छान पुस्तक आहे, तुम्ही एकदा नक्की ऑर्डर करा, वाचून बघा. आणि तो एक रील स्टार पण आहे, त्याच्यानंतर तो ब्लॉगर पण आहे, परत पुस्तक पण लिहितोय. तर त्याचं इंस्टाला पण चॅनल आहे जालनाकर म्हणून आणि यूट्यूबला पण चॅनल. त्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईकचं बटन दाबताना विसरू नका. वा, जवळपास पूर्ण जत्रा फिरलो, त्याच्या इंटरेस्टिंग काहीच होत नाही. एक क्लिप घेतली होती आपण, त्याचा पण आवाज म्यूट झाला, तर कोणती साडेसाती लागली काय माहिती. तर आता थोडीफार जत्रा एक्सप्लोअर करू, कोणी भेटलं तर बघू, कारण व्हिडिओ इंटरेस्टिंग होईल तेवढाच. आणि शेवटपर्यंत नक्की बघा. कसं वाटतं कार्तिक येऊन तुला? तब्बल ही किती आमची चक्कर असेल, 5वी-6वी चक्कर असेल. कोणी क्लासमेट पण भेटत नाही, सगळेच येऊन गेले असं. मी आहे ना एवढा मोठा क्लासमेट. क्लासमेट आहे, याला फ्रेम मध्ये घ्यायला कॅमेरा वर करायला लागतो. भाई कंटाळलो मी आता फिरू. आता आम्ही चाललो राजनीमध्ये काहीतरी एक्सप्लोअर करू आपण.
जेवढे पण राजनीकर बघत आहे किंवा आसपासचे बघताय नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. तर एक व्ह्यू बघा. तर किती मिनिटाचा व्हिडिओ झाला काय माहिती आम्हाला. कार्तिक सबस्क्राईब कर म्हण. तर जवळपास 7 ते 8 मिनिटाचा आपला व्हिडिओ झालेला आहे पूर्ण व्लॉग. मला असं वाटलं होतं की कोणी थोडेफार मित्र भेटले तर अजून इंटरेस्टिंग झाला असता, पण मित्र काही भेटले नाही. आणि जेवढा पण झाला खूप प्रयत्न केला की त्याच्यामध्ये इंटरेस्ट टाकावा आणि पूर्ण जत्रा पण एक्सप्लोर केली आम्ही. खूप सारे लोक होते त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओ आतमध्ये जाऊन चांगल्या प्रकारे काढू शकलो नाही. कारण आतापर्यंत जे गावकरी आहे गावातल्या साईडचे लोक त्यांची मेंटॅलिटी अजून तेवढी झाली नाही की कोणी व्हिडिओ काढलं तर म्हणजे ते एक्सेप्ट करीत नाही अजून. कारण तिथं मुली पण खूप होते त्याच्यामुळे ते आम्हाला पण चांगलं वाटत नव्हतं, एम्बॅरेस होत होतं की त्यांच्या पुढे जाऊन शूट करायला. ते योग्य वाटत नाही त्याच्यामुळे ते आम्ही स्किप केलं थोडंफार. जेवढं होईल तेवढं आम्ही प्रयत्न केला शूट करण्याचा. काही मित्र भेटले आपले ते पण गावकरीच आहे आणि मित्र पण आहे. तर त्याच्यानंतर जे आपण स्टार्टिंगला म्हणलो होतो मी की जी आपली SB शाळा आहे, जे राजनीचे किंवा आजूबाजूचे परिसरातले असं 10 ते 15 खेड्याचे त्यांना माहिती आहे आपली शाळा. तर तुम्हाला त्याची टूर जर पाहिजे असेल पूर्ण आतमधून आपण ब्लॉग करू एखादा. आणि जेवढे पण 10वीचे मित्र होते त्याच्यापैकी थोडेफार तर आपण बोलू जे आपल्याला म्हणजे एबल असेल यायला त्यांना बोलू आणि पूर्ण एक शाळेचा ब्लॉग काढू. जे 10वी B होता आमचा पूर्ण म्हणजे एक्सप्लोर करू शाळा पण. तुम्हाला जर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओसाठी कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.